नमस्कार. एक असा स्टॉक जो 5 वर्षात 40,000% रिटर्न देतो. एवढंच नाही, पैसा लावला लगेच डबल, पैसा लावला लगेच डबल, असा हा स्टॉक आहे. पण एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे, कधीही मी व्हिडिओमध्ये हे बोलत नाही. खूप कमी वेळा आजपर्यंत बोललोय, जे मी आज या व्हिडिओमध्ये सांगतोय. जर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक स्किप न करता बघितला तरच तुम्हाला याचा फायदा होणार, अन्यथा काहीही उपयोग होणार नाही. जे लोक या व्हिडिओमध्ये गडबड करतील त्यांना आयुष्यभर कधी प्रॉफिट होऊ शकत नाही. आता श्राप देत नाहीये, पण यामध्ये अशा काही आधेमध्ये गोष्टी येणार आहेत, तुम्हाला ऑटोमॅटिकली कळेल. जे चमकतं ते सोनं नसतं. भरपूर गोष्टी आहेत आणि भरपूर ट्रिक्स सुद्धा आहेत. म्हणजेच तांब विकून सुद्धा सोन्याचा रेट कसा मिळवायचा हे पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यामुळं व्यवस्थित व्हिडिओ बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी गॅरंटी देऊन सांगतोय तुम्हाला हा व्हिडिओ तेवढाच आवडणार आहे. या स्टॉकने गेल्या 5 वर्षामध्ये 47,300% रिटर्न दिलेत. एवढंच नाही, 2 रुपयावरनं 1100 रुपयाला गेलाय. बॉयकॉट मॉलदीव्स, श्रीराम मंदिर या सगळ्यांमुळे हा प्रचंड चर्चेत आलाय. कंपनीचं नाव आहे प्रवेग लिमिटेड. ही कंपनी टोटल 3 विभागांमध्ये काम करते वेगवेगळ्या. पहिलं आहे एक्झिबिशन अँड इव्हेंट्स. कंपनीने वेगवेगळ्या ठिकाणी आजपर्यंत 1000+ इव्हेंट्स केलेले आहेत. एक्झिबिशन्स ऑर्गनाईज केलेले आहेत. नॅशनली इंटरनॅशनली यांचे हे इव्हेंट्स होत असतात. भारतामध्ये, USA मध्ये, चायना, साऊथ कोरिया, आफ्रिका, युरोप, मिडल ईस्टमध्ये हे सगळे इव्हेंट होतात. टोटल रेव्हेन्यू पैकी 48% रेव्हेन्यू यामधून जनरेट होतो. टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी म्हणजे काय, 2001 पासून कंपनी टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटीमध्ये काम करते. 2001 पासून 23 वर्ष जुनी कंपनी ही आहे. यात लक्झरी टेंट्स असतील, रेस्टॉरंट असेल, हॉटेल्स असतील, हे यामध्ये अवेलेबल आहेत. 6 रिसॉर्ट्स आहेत, 500+ रूम आहेत, 3.20 लाख+ स्क्वेअर मीटर जागा यांच्याकडे आहे. 350+ एम्प्लॉईज इकडे काम करतात. अयोध्या, लक्षद्वीप, दमण, दीव, राजस्थान, वाराणसी इथे या कंपनीच्या टेंट सिटी आहेत. म्हणजे काय, लक्झरियस तंबू हे मारतात. त्या तंबूला 7,000 ते 10,000 रुपये द्यायला लागतात. एवढंच नाही, त्या तंबूमध्ये सगळ्या लक्झरियस गोष्टी तुम्हाला मिळतात. AC मिळतात, बेड मिळतात, अनेक गोष्टी मिळतात. म्हणजे तंबूची मजा सुद्धा आणि लक्झरी सुद्धा. हे करून यांना 52% रेव्हेन्यू जनरेट होतो. हे करत असताना तिसरं सेगमेंट यांचं येतं, ते म्हणजे रिअल इस्टेट. रिअल इस्टेटमध्ये सुद्धा कंपनी काम करते. यामध्ये रॅपिड ग्रोथ त्यांची होत आहे. क्रिएटिव्ह स्टुडिओज यांचे आता सध्या अवेलेबल आहेत. एवढंच नाही तर रिअल इस्टेटमधून जो रेव्हेन्यू जनरेट होतो तो कमी आहे बरं का, पण यावर यांचा फोकस आहे. बघूया कितपत हे चांगल्या प्रकारे पुढे ग्रो करू शकतात. कंपनीचं मेजर इव्हेंट आणि एक्झिबिशन मध्ये मोठं काम आहे. एक बेसिक गोष्ट सांगतो, ग्लोबल एनर्जी समिट जो गुजरातमध्ये झाला होता, खूप मोठा झाला होता. त्याचबरोबर कन्व्हेन्शनल अँड बिल्डिंग मटेरियल एक्सपो हा सुद्धा यांनी अरेंज केलाय. ग्लोरियस गुजरात USA हा इव्हेंट यांच्याकडे झालाय. ग्लोरियस इंडिया हा इव्हेंट सुद्धा यांनीच अरेंज केलाय. म्हणजे एकापेक्षा एक सरकारचे मोठे इव्हेंट्स ही कंपनी अरेंज करते. आता सरकारचे इव्हेंट, गुजरातमधले इव्हेंट आणि त्यातच कंपनीचा प्रमोटर पटेल, सगळ्या गोष्टी समजून जा. एक गोष्ट चार्टवर जर तुम्ही बघितली ना, तर सिम्पली 2 रुपयाचा स्टॉक राव 1100 क्रॉस करून 1300 रुपयापर्यंत पोहोचलाय आणि आता 1060 वर परत ट्रेड करतोय. थोडासा खाली आलाय, पण या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर काय वाटतं, जबरदस्त स्टॉक आहे. तुम्हाला मी दाखवतो कंपनीचं प्रॉफिट अँड लॉस, पण त्याआधी PE रेशो 122 आहे. 2500 कोटीच्या आसपासची कंपनी आहे. करंट प्राइस 1061 आहे. ROE 43%, ROCE 56%. यापेक्षा खतरनाक आकडे काय असू शकतात. एवढंच नाही, 3 वर्षाची सेल्स ग्रोथ 12%, 5 वर्षाची सेल्स ग्रोथ 390%, 10 वर्षाची सेल्स ग्रोथ 46%. सांगा कुठल्या कंपनीचं नाव आहे याच्यापेक्षा फास्ट ग्रो होते. आता येतो खरा गेम. चला तर बघूया प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट मध्ये तुम्हाला क्लिअरली दिसेल 5 कोटी, 2 कोटी, 1 कोटी, 000, डायरेक्ट 59 कोटी, 60 कोटी, 45 कोटी, 45, 84 आणि 73. सुरुवात करूया पाळमुळं खणायला. सिंपल गोष्ट लक्षात घ्या, इथून फ्लॅट होता स्टॉक, पण जसं 2019 आलं डायरेक्ट 60 कोटीचा धंदा, 2020 मध्ये 60 कोटीचा धंदा. इथून स्टॉक काय व्हायला पाहिजे, रॉकेट व्हायला पाहिजे, पण तिथून परत तुम्हाला फ्लॅटिश आकडे पाहायला मिळतात. सो इथून मे बी स्टॉकचा परफॉर्मन्स असा असायला पाहिजे. पण खरंच तसं झालंय का, खरंच बॅलन्स शीट प्रमाणे स्टॉक मूव्ह करतोय का, हे बघणं गरजेचं आहे. म्हणून मी जातोय चार्टवर. 2019 साली म्हणजेच हा जो रिझल्ट लागला तो मार्च 2019 ला लागला. मार्च 2019 पासून मार्च 2020 पर्यंत समवेअर अराउंड या लेवल पर्यंत ही ग्रोथ तुम्हाला दिसते.
बिलकुल नाही. स्टॉकमध्ये म्हणावं तशी मुवमेंट आलेली नाही. मुवमेंट आली कधी? 2021 नंतर मुवमेंट यायला सुरू झालेली आहे. पण 2021 नंतरचे आकडे असे काही स्पेशल होते का? ते बघणं पण इंटरेस्टिंग आहे. कारण जर 2021 चे आकडे बघितले तर फक्त 45 कोटीचा बिझनेस होता. 2022 मध्ये पण फक्त 45 कोटीचा बिझनेस, जो की प्रिव्हियस 2 क्वार्टर पेक्षा कमी होता. एवढं असून सुद्धा चार्टमध्ये भयंकर ग्रोथ झाली आहे. आता येते गेम. समजून घेण्यासारखी गोष्ट. मला कुठल्याही प्रकारे कोणावर आरोप करायचे नाहीत, पण रिटेल इन्व्हेस्टर आहात, तुम्हाला कोणी फसवू नये आणि तुम्ही मूर्खासारखं फसू नये म्हणून एवढ्या गोष्टी मी तळमळीनं तुम्हाला सांगत असतो. स्टॉक चांगला आहे, छान आहे, वाढतोय. मेक इन इंडिया, मेड इन इंडिया, बायकॉट याला आणि बॉयकॉट त्याला करत आपण हे सगळं करत असतो. पण फक्त राम मंदिरांचे सेंटिमेंट वापरून नाही चालणार. प्रभू श्रीराम आमच्यासारख्या लोकांना बुद्धी देतो, जो तुमच्यासमोर व्हिडिओ बनवून अशा प्रोव्हाइड करत असतो, कारण तुमचे डोळे उघडले पाहिजेत. कंपनीचे रिझर्व्ह 144 कोटी रुपये कंपनीच्या खिशात पडलेत आणि डेट जर बघितलं, बॉरोइंग बघितलं 2 कोटी. ऑलमोस्ट डेट फ्री कंपनी, काहीच प्रॉब्लेम नाही, सगळं गुडी गुडी छान चाललंय. पण जेव्हा मी चार्ट बघितला तेव्हा डोक्यात किडे उळवळायला सुरू झाले आणि त्यानंतर मी शोध घ्यायला सुरुवात केली, प्रमोटर कोण आहे. आणि जसं मी प्रमोटरची लिस्ट बघितली तसं डोकं चालवायला सुरुवात केली. प्रमोटर कोण आहेत? तर सिम्पली प्रकाश कुमार पटेल, विष्णू कुमार पटेल आणि आशाबेन पटेल यांचे जर तुम्ही स्टेक बघितले 20 आणि हे ऑलमोस्ट 10, सो 50% यांच्याकडे आहेत. पण बाकीचे 4% कोणाकडे असतील? किंवा इथं प्रमोटरचं होल्डिंग जर तुम्ही बघितलं तर हे कन्सिस्टंटली कमी होताना पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर इथून 74 वरून 65, परत 62, परत 62 आणि 57, 55 कमी होण्याचं रिझन काय? कोण स्टेक कमी करतोय? तर इथं जर तुम्ही बघितलं तर प्रमोटरनी स्टेक कमी केलेले नाहीत. इथं जर बघितलं तर ऍक्च्युली यांनी वाढवलेत. इथून अगेन थोडे स्टेक कमी झालेले आहेत. पण 2 नावं सांगतो, विसरायची नाहीत. पहिलं नाव राजेश के पटेल, जयेश ईश्वरलाल पटेल. ही 2 नावं खूप इम्पॉर्टंट आहेत. यांचे स्टेक बघा ऑलमोस्ट आता इथून पुढे 0 झालेत. यांचे स्टेक ऑलमोस्ट इथून पुढे 0 झालेले आहेत. वन ऑफ द प्रमोटर फॅमिलीतली ही लोक आहेत, हे बिलकुल विसरायचं नाही. आता मला यात काय मोठं आहे, चला तेही दाखवतो. थोडंसं मी तुम्हाला खाली घेऊन जातोय आणि जसं खाली याल इकडे आपल्याला पब्लिक पाहायला मिळतात. आता पब्लिकवर आपण का फोकस करतोय? कारण FIIs 0 होते, ते हळूहळू वाढत 6.29 झाले. DIIचा 1ही रुपया ऑलमोस्ट आपल्याला यात दिसत नाही. DIIs नील आहेत. आता FIIs कोण आहेत हे सुद्धा मला तुम्हाला दाखवायचं आहे. इंडिया इमर्जिंग जायंट फंड लिमिटेड, सेंजिऑन, त्याचबरोबर लेग FL आणि मॉर्गन स्टॅनली एशिया, हे 3 फंड तुम्हाला इकडे आता मेजरली असताना पाहायला मिळतात. पण मोठी गेम तुम्हाला मला दाखवायची आहे. पब्लिकमध्ये तुम्ही म्हणाल पब्लिकमध्ये कोण असणार आहे? छोटे छोटे लोक आपल्यासारखे, कारण कंपनी ऑलरेडी छोटी आहे. पण नाही, अगेन मगाशी मी नाव लक्षात ठेवायला तुम्हाला सांगितलं होतं. राजेश के पटेल, राजेश के पटेल, जयेश ईश्वरलाल पटेल, ईश्वरलाल पटेल हे सुद्धा आहेत. ईश्वराचा हात आहे यांच्यावर. चला जोकचा पार्ट नंतर. इथं जर तुम्ही बघितलं यांनी स्टेक वाढवलेले आहेत. आतापर्यंत 0 होते, डायरेक्ट 3.61, डायरेक्ट 3.61 शुभ आकडे आहेत. म्हणजे राजेश के पटेल पण 3.61 घेतात आणि जयेश पटेल सुद्धा 3.61च घेतात. आता तुम्ही म्हणाल भाऊ असतील? बिलकुल नाही, बिकॉज राजेशचं मिडल नेम के येतं तर जयेशचं ईश्वरलाल येतं. फॅमिली मेंबर्स आहेत हे सगळे, बट फक्त सगळे नाहीत, लांब लांबचे येतात. सगळी भावकी, आपल्या इकडे भावकी भांडणं करते आणि इकडे भावकी पैसा कमवते. लॉजिक सांगतोय, व्यवस्थित समजावून घ्या. इथं तुम्हाला पब्लिकचे होल्डिंग दिसत आहेत. समवेअर अराउंड सप्टेंबर 2022 मध्ये 3.61% यांनी घेतले. मी एक्झॅक्ट मार्किंग आता चार्टवर करणार आहे. सप्टेंबर 2022 बद्दल आता आपल्याला चर्चा करायची आहे. सप्टेंबर 2022, तर सप्टेंबर 22 इथं येतं आणि तेव्हा ते अपडेट झालं, याचा अर्थ आधीच स्टेक घेतलेले असणार आहेत, हे विसरायचं नाही. पण या दरम्यान जर तुम्ही बघितलं, सप्टेंबर महिन्याच्या आधी कम्प्लिटली हा कन्सॉलिडेशन फेज मध्ये होता. आपल्याला काय वाटतं आता स्टॉक वाढणार आहे का? तर काहीतरी XYZ मुवमेंट दिसते. रिझन बिहाइंड दॅट एवढी पॉझिटिव्हिटी मार्केटमध्ये सध्या आलेली आहे. पण गोष्टी एवढ्या सोप्या नसतात.
इथं त्यांची इन्व्हेस्टमेंट झाली आहे, म्हणून मोठ्या प्रमाणात ब्रेकआउट झालेला आहे. याला मी फक्त 1 लिहितोय. यांनी आता स्टेक काढून टाकले. कुठं टाकले हे पण लक्षात घ्यायचं. कन्सिस्टंटली वाढवत जाऊन जाऊन जून 2023 मध्ये यांनी आपले स्टेक सेल केलेले आहेत. पण याच्या अगेन्स्ट प्रोबी पटेल आणि हितेश कुमार शहा या दोघांनी इकडे परत तुम्हाला स्टेक आहेत तसे कंटिन्यू करताना दिसतात. पूर्णपणे फॅमिलीचे स्टेक आहेत. पटेल आणि शहा ऑलमोस्ट रिलेटिव्ह असतात, सेम कास्टमध्ये येतात आणि या गोष्टी आता मला जास्त बोलायच्या नाहीत. पण मार्च 23 मध्ये ते बाहेर पडले. आता मार्च 23 नंतर हालत काय होती हे मला तुम्हाला दाखवायचं आहे. सो बघूया 2023 मार्च मध्ये स्टॉक कुठं होता. एक्झॅक्टली मार्च मध्ये जर तुम्ही बघाल तर हा स्टॉक इथं पोहोचलेला होता आणि हाच आहे एक्झिट पॉइंट. म्हणून प्रमोटर इथनं जसा बाहेर पडला कन्सिस्टंटली स्टॉकमध्ये पुलबॅक येताना पाहायला मिळाला. पण या केसमध्ये एक डोकं लावण्यात आलं की जेव्हा मोठा पैसा बाहेर पडतो आणि मोठा पैसा बाहेर पडून सुद्धा मार्केट जर कन्सॉलिडेट होत असेल तर समजून जायचं स्ट्रेंथ आहे. मार्केटमध्ये इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करण्यासाठी रेडी आहेत, रिटेल इन्व्हेस्टर पैसा लावतोय आणि म्हणून मार्केट स्टेबल आहे आणि याचमुळे मार्केट इथं आपल्याला स्टेबल असताना पाहायला मिळतं. पण हा जर मंथ बघितला सप्टेंबर 2023, पण इथून का वर गेला असेल हो? कशामुळे हा स्टॉक इथून वर गेलाय? संकेत आवटेंनी बाईंग केलं की तुम्ही बाईंग केलं? कमेंट करून सांगा. पण फक्त चार्ट न बघता जर आपण बॅलन्स शीटवर अगेन आलो तर या दोनही क्वार्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही, पण सप्टेंबर 2023 मध्ये इथं अगेन 4.91% स्टेक बाय करण्यात आले विथ द नेम ऑफ राजेश के पटेल. आणि याचमुळे सप्टेंबर महिन्यात स्टॉकमध्ये ब्रेकआउट आलेला पाहायला मिळतो. हा आहे सप्टेंबर 2023. आणि इथं जर तुम्ही लक्षपूर्वक बघितलं तर क्लिअरली इथून स्टॉक वर जाताना पाहायला मिळतो आणि ही आहे दुसरी इन्व्हेस्टमेंट. आणि जे स्टॉक त्यांनी हे 500 रुपयाला इथं बाय केले आज त्याची व्हॅल्यू अगेन 1300 जाताना तुम्हाला पाहायला मिळाली. पण आता स्टॉक खाली येतोय, लक्षात घ्या. आता परत जर स्टॉक खाली येत असेल तर मी गॅरंटी देऊन डंके की चोट पे सांगू शकतो काहीतरी गडबड आहे. आणि महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, इथं जर तुम्ही बघितलं 4.91 वरून परत इथे स्टेक कमी होताना पाहायला मिळत आहेत आणि परिणामी तुम्हाला इथं एक पुलबॅक पाहायला मिळू शकतो. आता हे कुठल्याही प्रकारे मी कोणावर आरोप करत नाही, फक्त एज्युकेशन पर्पजसाठीच सांगतोय. डिस्क्लेमर महत्वाचा आहे, अन्यथा आपल्या डोक्याला जास्त त्रास नको. सो काय होऊ शकतं, एखाद्या प्रमोटरनी जर गेम केले असेल, आता हा स्टॉक पूर्ण चांगला आहे, प्युअर आहेत, प्रमोटर छान उत्तम सुंदर आहेत, फंडामेंटल पण सुंदर आहेत, मला बिलकुल कोणावर आरोप करायचा नाही. पण एखाद्या चुकीच्या कंपन्या असतात ना, त्यात काय होतं, स्टॉक हळूहळू पडत खाली येतो. आल्यानंतर अगेन जे चोर लोक असतात ना, पब्लिक मधून बाय करणारे, दुसऱ्या कंपनीचं सांगतोय बरं का, या कंपनीतलं नाही, तर ते काय करतात, अगेन खाली पाडतात, परत मार्केट कन्सॉलिडेशन मध्ये जातं का बघतात. जर मार्केट कन्सॉलिडेशन मध्ये जात असेल तर याचा अर्थ अजून सेलर नाहीत, स्टॉकमध्ये स्ट्रेंथ आहे. आणि जर स्टॉकमध्ये स्ट्रेंथ असेल तर ते लोक अगेन बाय करतात आणि धुवाधार बॅटिंग अपसाइडनी होते. पण जर प्रमोटरने सेल केल्यामुळं किंवा मोठा क्वांटिटी पब्लिकमध्ये बसलेला चोर जेव्हा सेल करतो, स्टॉक खाली जोरात कोसळत असतो, त्यावेळी हे फक्त बघत बसतात. पण जर सपोर्ट घेत असेल तर अगेन त्याला वर उचललं जातं आणि जर सपोर्ट घेत नसेल तर तो जोरदार पडतो. मग नेक्स्ट सपोर्ट पर्यंत ते वाट बघतात आणि त्यानंतर मोठा पैसा लावून अशा स्टॉकमधून ते वर चढवून अगेन बाहेर पडतात. जर तुम्ही बेसिक कॅल्क्युलेशन जरी केले तर 5% स्टेक म्हणजे समवेअर अराउंड 100 करोड रुपयांचे स्टेक आहेत. आता इथून जेव्हा मी इथं एक्झिट करेन काही महिन्यातच 500 रुपयांचे माझे 1100-1200 झाले, म्हणजे काय, डबल पेक्षाही पैसा जास्त झाला. 50 कोटी लावले 110-120 कोटी झाले, 20 कोटी लावले 40 कोटी 50 कोटी झाले आणि हे काही महिन्यात. म्हणजे कंपनी जेवढा बिझनेस करून कमवत नाही तेवढे अति हुशार लोक आपल्याच पोरांना कामाला लावून पैसे कमवत असतात. बाकी हा स्टॉक सुंदर आहे, कुठल्याही प्रकारे बाईंग सेलिंगचे रेकमेंडेशन नाही. तुम्ही विचार करून कुठल्याही स्टॉकमध्ये गुंतवणूक करायची. प्रेमाने आणि मनापासून सांगा, या व्हिडिओमधून तुम्हाला काही शिकायला मिळालं का? आजपर्यंत युट्यूबच्या इतिहासात असा व्हिडिओ तुम्ही कधी बघितला होता का? कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि हक्काने प्रेमाने या व्हिडिओला लाईक करून मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा. कारण डोळे झाकून कुठलाही स्टॉक बाय केला ना तर प्रॉफिट होत नसतंच आहे. त्यासाठी गरज असते रिसर्च करण्याची आणि प्रॉपर टीमची, जी रिच मी तुम्हाला प्रोव्हाइड करते. आणि म्हणूनच सांगतोय, डिस्क्रिप्शन मध्ये फॉर्म आहे, एकदा भरा, माझी टीम तुम्हाला कॉल करेल आणि महत्वाची गोष्ट, सेमिनारमध्ये तुम्हाला जॉईन करून घेईल आणि तुमच्या ज्या नीड आहेत त्याप्रमाणे तुम्हाला गुंतवणुकीचे सल्ले दिले जातील. पण शेवटी हा व्हिडिओ मॅक्सिमम ग्रुपमध्ये शेअर करण्याची जबाबदारी तुमची, कारण अनेक फ्रॉड लोकांना आपल्याला थांबवायचं आहे. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.